माझे नाव आहे शारदा दशरथ सरवार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सामाजिक शास्त्र विद्याशाखेअंतर्गत इतिहास विषयात PhD पदवीसाठी मी जो प्रबंध सादर करायचा आहे मला, त्या माझ्या शोध प्रबंधाचं नाव आहे चांभार जातीची स्थित्यंतरे व स्थलांतरे, एक ऐतिहासिक अभ्यास. सन 16व ते 20व शतक हा शोध प्रबंध मी निवडलेला आहे. आता आजचा माझा जो सेमिनारचा विषय आहे तो आहे प्री PhD कोर्सवर्क अंतर्गत सामाजिक शास्त्र विद्याशाखे अंतर्गत या इतिहास विषयाच्या सेमिनारसाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जो प्री PhD कोर्सवर्क चालू आहे त्या कोर्सवर्कसाठी मी जो सेमिनारसाठी विषय निवडलेला आहे तो आहे चांभार जातीची उत्पत्ती आणि मक्तेदारी पद्धतीचा अभ्यास. माझा हजेरी क्रमांक 23 आहे आणि माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर गोपालसिंह बी बच्चिरे सर, सहयोगी प्राध्यापक सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद. तसेच माझं संशोधन केंद्र आहे चिस्तिया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, खुलताबाद. आता मी जो विषय निवडलेला आहे चांभार जातीची उत्पत्ती आणि मक्तेदारी पद्धतीचा अभ्यास, याचे जर मला प्रास्ताविक सांगायचं ठरलं तर त्यामध्ये बघा, चर्मकार समाज हा मागासवर्गीय उपेक्षित समाज म्हणून ओळखला जातो. आता महाराष्ट्रामध्ये दलित समाजामध्ये अनेक जाती उपजाती आहेत. मुख्य जाती म्हणजे जातींमध्ये म्हणजे महार, मांग, चांभार हे आहेत. चर्मकार समाजाचा विचार करत असताना वैदिक काळापासून या जातीचा उल्लेख आपल्याला आढळतो. ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. महाभारत काळामध्ये देखील जाती व्यवस्था ही कडक होती. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते उपजाती विस्तारित स्वरूपात आहेत. अर्थात जातीची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती ही वेगळीच असते किंवा वेगळीच आहे. तसेच आंबेडकरांच्या मते इतर जातीप्रमाणे असलेली जी वर्गीकृत विषमता ही प्रस्तुत जाती अंतर्गत विषम असल्याची दिसून येते. ही विषमता मात्र भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेच्या विरोधामध्ये आहे. आता महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजावर फारसे एवढे लिखाण झालेले नाही, थोडेफार काम झालेलं आहे. त्यामध्ये हेगल सारखे जे विचारवंत आहे त्यांनी जातीविषयक जेव्हा तत्वज्ञान मांडलं, त्या तत्वज्ञानात्मक विचार त्यांनी व्यक्त केले असताना आधुनिक विकासाच्या दृष्टीने इतिहासाची वाटचाल करत असताना उपेक्षित राहिलेला हा जो चांभार समाज आहे, या चांभार समाजाची दशा आणि दिशा, समाजातील निर्मितीचा परिचय, जाती उत्पत्तीचा इतिहास, महाराष्ट्रातील त्यांच्या रूढी परंपरा, रीतिरिवाज, त्यानंतर त्यांचे परंपरागत व्यवसाय यांचं जे काही वर्णन केलेलं आहे त्यामध्ये बघा, बलुतेदार म्हणून चांभारास गावकऱ्यांची किंवा गावातल्या लोकांची पादत्राणे म्हणजे चप्पल दुरुस्त करावी लागत असत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मोठा पाणी काढण्यासाठीच्या त्या शिवाव्या लागत, त्याला ठिगळं लावणं, गोपणीला टवळं लावणं, त्यानंतर जुता म्हणजे चप्पलचे जोडे बनवणं, त्यानंतर अशी असूड साधनं जी आहे त्यांचा सारांश लागला आणि ते काम आलुते व बलुतेदार म्हणजेच या मागासवर्गीय लोकांना करावं लागत असत. त्यामध्ये आता चर्मकार समाजाचा पारंपरिक व्यवसाय आपण अभ्यासत असताना मग नेमका पारंपरिक व्यवसाय होता कोणता, तर त्यामध्ये मेलेली जी जनावरं असतात त्या जनावरांची कातडी काढणे आणि त्यापासून पादत्राणे म्हणजे चप्पलची जोडे तयार करणं. मग चर्मकार लोक मूळतः पादत्राणे म्हणजे चप्पलचे जोड बनवणे किंवा ती जुनी जी चप्पल आहे ती दुरुस्त करून देण्याची काम ही लोक पूर्वापार यांचा पारंपरिक व्यवसाय असून ती कामं चांभार लोक करत असत. मग बलुत पद्धतीमध्ये अस्पृश्यांची कामं करत असताना मग कोणकोणती कामं या चांभार समाजाला करावी लागत असत, त्यामध्ये गावकऱ्यांच्या गरजेनुसार बलुतेदारांनी जी कामं त्यांना ठरवून दिलेली होती ती कामं त्यांना करावी लागत असत. त्यांनी गावकऱ्यांसाठी करायची कोणकोणती कामं आहेत ती आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यामध्ये मग चांभारांना बलुतेदार म्हणून ओळखलं जायचं, जसं आलुतेदार आणि बलुतेदार. मग चांभारांना गावातल्या सर्व गावकऱ्यांची पादत्राणं दुरुस्त करून द्यावी लागत असत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची मोठ शिवणं, तिला ठिगळ लावणं, गोफणीला टवळं लावणं, जुने जोडे म्हणजेच पायतान, आसूड साधणं यांचा सगळा सारण जर आपण पाहिला तर गोटभर वादी लागायची. म्हणजे जनावरांच्या किंवा यांच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी वाद्या म्हणजे चामड्यापासून तयार केलेल्या त्या असायच्या. त्यानंतर इतकंच नव्हे तर कुणब्याचे व आलुत्या बोलुत्याची कामं सुद्धा या चांभार वर्गाला करावी लागत असत. मग आता ही सगळी बलुत्याची कामं करत असताना मग ह्याचा मोबदला या समाजाला मिळायचा कसा किंवा चांभारांना मिळायचा कसा, तर या मोबदल्यामध्ये चांभाराला
कुणबी लोक म्हणजे जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची सर्व गरजा भागून देण्याचं काम या बलुतेदारीमध्ये असायचं. त्यामध्ये मग हे कुणबी 2 शेर बी व शेकडा 2.25 बलुते त्यांना द्यायचे. मग त्यामध्ये 19 तर काही ठिकाणी चांभाराला फुकटात पण कामं करावी लागायची. त्यामध्ये पाटील, कुलकर्णी, देशपांडे, चौगुला, देशमुख यांचे दरवर्षी त्यांना नवनवीन पादत्राणं म्हणजे चप्पलची जोडं बनवून देण्याची कामं या चांभार वर्गाला करावी लागत असत. मग त्यामध्ये अ, चांभार समाज जो आहे तो देशावर चांभार बलुतेदार बुरुड लोकांची पादत्राणे दुरुस्त करत नव्हता. हे सुद्धा यामध्ये आपल्याला सांगता येईल. मग आता मी जो विषय निवडलेला आहे माझा चांभार जातीची उत्पत्ती आणि मक्तेदारी पद्धतीचा अभ्यास. आता त्यामध्ये बघा चांभारांना बलुतेदार म्हणून काम करावं लागायचे आणि त्याचा शेतकऱ्यांकडून त्यांना मक्ता मिळायचा. म्हणजे 2 पेंडी जर एखादा शेकडा पेंडी जर त्यांनी काम केलं तर वर्षभर त्यांची पादत्राणे शिवून द्यायची आणि मग एखादं पाटील किंवा कुलकर्णी गावातला मोठा कुणबी शेतकरी असेल तर तो काय करायचा मग चांभाराने वर्षभर त्याची फुकटात कामं करून द्यायची. मग जसं आपण आत्ताच बघितलं मोठ शिवून देणं, जनावरांना लागणाऱ्या ज्या वाद्या बनवून देणं, त्यांना पट्टे बनवून देणं किंवा त्यांची तुटलेली पादत्राणं शिवून देणं. ही कामं केल्यानंतर ही लोकं या चांभार लोकांना काय द्यायची, तर शेतात पिकणाऱ्या ज्या पेंड्या असायच्या की नाही धान्याच्या, तर त्या 5 पेंड्या द्यायची त्यांना. किंवा मग मठ, मूग, कुळथासारखी कडधान्य असायची, ती काही हिश्श्याच्या स्वरूपामध्ये त्यांना दिली जायची. मग आता माझ्या या विषयाच्या संशोधनाचे उद्दिष्ट काय आहे? तर पहिलं उद्दिष्ट माझं आहे सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृती ते वैदिक काळाचा जर आपण अभ्यास केला, तर या काळापर्यंत कुठलीही वर्णव्यवस्था नव्हती. या कालखंडामध्ये काय होतं, तर कर्मानुसार वर्गवारी केलेली असायची. म्हणजे ज्याचं काम जर एखादा लाकडाचं काम करणारा कारागीर असेल, उदाहरणार्थ ज्यांना आपण आज सुतार म्हणतो, मग त्यांनी ते लाकडाचं काम करणारी लोकं, तो वेगळा वर्ग. चप्पलचं कातड्याचं काम करणारी लोकं, तो वेगळा वर्ग. मग अशी वेगवेगळ्या वर्गाच्या कर्मानुसार त्यांच्या श्रेणी पडल्या गेल्या. त्यानंतर माझं म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये ते वैदिक काळापर्यंत जर आपण अभ्यास केला, तर कुठे आपल्याला वर्णव्यवस्था आढळून येत नाही. आता दुसरं माझं उद्दिष्ट आहे वैदिक कालखंडातील चर्मकार जातीची उत्पत्ती व तिची पार्श्वभूमी समोर आणणे. मग जात, जी जात आपण म्हणतो ती जात पडली कशी काय? जन्मतः तर काही जाती जन्माला आलेल्या नाहीत. मग कर्मानुसार, कर्मानुसार जशी जातीची विभागणी झाली, मग तिची उत्पत्ती झाली कशी? त्या उत्पत्ती मागची पार्श्वभूमी मग जसं यांनी मेलेल्या जनावरांची कातडी काढणं, ती सोलणं, तिच्यावरती प्रक्रिया करणं, चुना वगैरे लावणं, त्याचं चामडं तयार करणं, ते वाळवणं, त्यापासून लागणाऱ्या वेगवेगळ्या चामड्याच्या वस्तू तयार करणं, ही कामं हा चांभार वर्ग करत गेला आणि मग हळू त्यांना चर्म म्हणजे कातडी आणि कातड्याला आकार देण्याचं काम या लोकांनी केलं म्हणून त्यांचं नाव चर्मकार पडून गेलं. मग अशाच पद्धतीने या जातीची उत्पत्ती झाली. मग याची पार्श्वभूमी आपल्याला यातनं समोर आणता येईल. त्यानंतर माझं तिसरं उद्दिष्ट आहे चर्मकार समाजाचे पारंपरिक व्यवसायाच्या स्थितीचा अभ्यास करणं. आता पूर्वीच्या काळामध्ये त्यांना व्यवसाय भरपूर होते. चप्पल तयार करणं, मोठा तयार करणं. आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते. आता मोठा तर फारशा आपल्याला कुठे दिसत नाही. इलेक्ट्रिक मोटरी आल्यात, पाणी काढण्याचे पंप आलेत. त्यामुळे आता मोठ्यांचा विषय राहिलेला नाही. त्यानंतर राहिला चप्पलचा विषय, तर बहुतांशी आता चामड्याचे कारागीर सुद्धा आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात. कारण का? तर परकीय धर्मीयांनी या चर्मकारांच्या मूळ व्यवसायांवरती केलेलं आक्रमण. जसं मी माझ्या 4थ्या उद्दिष्टामध्ये सांगितलेलंच आहे. चर्मकारांच्या व्यवसायात इतर धर्मियांमुळे झालेल्या परिणामांचा अभ्यास करणं. मग यांना आता स्वतःचा मूळचा व्यवसाय सोडून ही लोकं मग आता नोकरी, शिक्षण, कामधंदा कारण एवढ्याशा तुटपुंज्या पैशावरती उदरनिर्वाह करणं किंवा ह्या गावातून त्या गावात पोट भरण्यासाठी जाणं या लोकांना अशक्य होत चाललेलं आहे. त्यानंतर आता थोडंसं सुधारलेली पिढी यामध्ये शिक्षण या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि इतर धर्मियांनी या धर्माच्या व्यवसायावरती आक्रमण केल्यामुळे कुठेतरी या चर्मकारांचा व्यवसाय जो आहे तो मागे पडताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर माझं 5वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे चर्मकार समाजाची स्थित्यंतरे व स्थलांतरे यांचा सखोल अभ्यास करणं. आता मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण अभ्यास केला, तर जसं आपण बघतो चौरवंशीय राजे असतील, त्यानंतर लोधी घराण्याचे राजे असतील, त्या कालखंडामध्ये या परकीय आक्रमणांच्या काळामध्ये चांभार समाजाला अपमानित होऊन स्थलांतर करावी लागली. त्या काळातली त्यांची स्थिती जी होती म्हणजे जसं आपण म्हणायचो, की जबरदस्तीने इतर धर्मीय त्यांना आक्रमणांमध्ये धर्म स्वीकारायला भाग पाडायचे. त्यानंतर त्यांच्या कामामुळे त्यांना अपमानित व्हावं लागायचं. वेळेवर चामडं जर मिळालं नाही, तर या लोकांना इतर समाजाकडून त्यांची वेळेवर चप्पल जर दुरुस्ती करून दिली नाही, त्यांची कामं वेळेवर केली नाही, मोठा बनवून दिला नाही, तर हा इतर समाज जो होता तो त्यांना अपमानित करत असायचा. आणि मग या अपमानामुळे सुद्धा या चांभार समाजाची स्थिती खालावत गेली आणि त्यातून मग त्यांचं स्थलांतर
होत गेलं याचाही सखोल अभ्यास आपल्याला यातून करता येईल. त्यानंतर आता माझ्या या संशोधनाचं गृहीतक काय आहेत? तर बघा पहिलं गृहीतक आहे चर्मकार जातीच्या उत्पत्तीची पार्श्वभूमी अभ्यासणे. जसं मी उद्दिष्टामध्ये सांगितलेलं आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, उत्पत्ती कशी झाली. त्यानंतर दुसरं माझं गृहीतक आहे भारतीय समाज व्यवस्थेत हिंदू धर्मानुसार जातीयतेचा आधार घेऊन उपेक्षितांची मूळ संकल्पना समोर आणणे. आणि तिसरं आहे चांभार समाजाच्या बलुतेदारी पद्धतीचा अभ्यास करणं आणि चौथा आहे चर्मकारांच्या मूळ व्यवसायाच्या स्थितीचा अभ्यास करणं. आता संशोधनाची पद्धती आहे चंभार जातीची उत्पत्ती, मक्तेदारी आणि बलुतेदारी पद्धतीचा चिकित्सक अभ्यास करताना प्राथमिक दुय्यम साधनांचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर संशोधनाची व्याप्ती काय असणार आहे? तर प्रस्तुत संशोधनामध्ये आधुनिक कालखंडात चांभार समाजाच्या प्राचीन आणि वर्तमान जातींच्या कामांच्या वर्गवारीचा, त्यांची संस्कृती, रीतिरिवाज, धर्म, कामांचा सखोल अभ्यास करून आपल्याला समाजातील ऐतिहासिक योगदान, या योगदानाचा समावेश आपल्याला यामध्ये करावा लागणार आहे. आता संशोधनाच्या मर्यादा काय असणार आहे? तर चांभार जातीची उत्पत्ती आणि मक्तेदारी पद्धतीचा चिकित्सक अभ्यास, इसवी सन 16वे ते 20वे शतक. मग प्रस्तुत संशोधनासाठी भारतीय जातीच्या इतिहासाची जर आपण थोडक्यात सारांश रूपाने मांडणी करणार आहोत, त्यामध्ये संशोधनाची कालमर्यादा आणि विषयाच्या अनुषंगाने आपल्याला घेता येणार आहे यामध्ये. तसंच चर्मकार समाजाची सद्यस्थितीचा अभ्यास, चर्मकार समाजाची स्थित्यंतर, स्थलांतर यांचाही सखोल अभ्यास या पद्धतीमध्ये केला जाणार आहे. सदर संशोधनामध्ये चर्मकार जातीची उत्पत्ती, मक्तेदारी पद्धतीचा अभ्यास करणं हा मुख्य उद्देश असणार आहे. आता समारोपाकडे जाताना मी एवढं सांगू इच्छिते की चांभार जातीची उत्पत्ती आणि मक्तेदारी पद्धतीचा चिकित्सक अभ्यास करताना त्या कालखंडातल्या जाती, त्यानंतर त्या काळामधल्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज. आता चांभारांच्या रूढी, परंपरा आणि रीतिरिवाजाचा जर आपण अभ्यास केला, तर ही लोकं आजही जर आपण पाहिलं, तर त्यांची विवाह पद्धती, कुटुंब पद्धती ही आजही पारंपरिक आहे. जाती अंतर्गत विवाह करणं, त्यानंतर परंपरा जुने काही लोक असे आहेत, की पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आजही करत आहेत. त्यांच्या रूढी आहेत तशाच आहेत. मग या समाजातल्या लोकांची कामगिरी आणि कामाची वर्गवारी, त्यानंतर या चर्मकार समाजाच्या वर्तमान स्थितीचा अभ्यास करत असताना चांभार समाजाची अन्य समाजाशी तुलना करत असताना त्या समाजाच्या बरोबरीने त्यांची संस्कृती, रीतिरिवाज, धार्मिक, परंपरागत व्यवसाय तसेच त्यांच्या मक्तेदारी पद्धती ही यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची मांडता येणार आहे किंवा सांगता येणार आहे. मग आता मी हा जो अभ्यास केला आहे, यासाठी मी काही संदर्भ ग्रंथांची निवड केली होती, ज्यातले संदर्भ मी आपल्या समोर मांडलेले आहेत. त्या संदर्भ सूचीची मी थोडक्यात या ठिकाणी वाचन करत आहे. त्यामध्ये माझं पहिलं पुस्तक आहे, चमार वेदकालीन प्राचीन जाती. आचार्य गुरुप्रसादांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर दुसरं आहे चांभार पाटील, डॉक्टर विजय वाडकर, कैलास पब्लिकेशन, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर यांचे हे पुस्तक आहे. तिसरं पुस्तक मी घेतलंय जाती संस्थेचा इतिहास, संजय सोनवणी, ज्ञानसागर प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर. चौथा आहे ब्रिटिश पूर्वकालीन अस्पृश्य व अस्पृश्यता, प्राध्यापक भीमराव संपतराव जाधव. त्यानंतर पुढचं माझं पुस्तक आहे चमार रेजिमेंट, सतनाम सिंह, ज्ञानसागर प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे माझा आजचा जो सेमिनारसाठी मी निवडलेला विषय होता, तो चांभार जातीची उत्पत्ती आणि मक्तेदारी पद्धतीचा अभ्यास. यामध्ये मी माझी संशोधनाची जी सर्व पद्धती आहे, ती आपल्या समोर मी या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामध्ये मर्यादा, उद्दिष्ट, गृहीतके, व्याप्ती, स्वरूप, प्रस्तावना, संदर्भ सूची या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या विषयाची मांडणी आपल्याला प्रबंधासाठी नक्कीच करता येईल आणि समाजाचं योगदान ते आपल्याला यातनं त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती या सर्वच गोष्टींच्या सखोल बाबीतून अभ्यास करून आपल्याला या ठिकाणी या समाजाला समाज उपयोगी पडेल असा प्रबंध नक्कीच यातून तयार करता येऊ शकतो आणि तोच माझा प्रयत्न असेल. तर आजच्या या सेमिनारसाठी निवडलेला विषय मी जो होता तो या ठिकाणी माझा मांडलेला आहे. तर थँक यू. धन्यवाद.